आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलीत, प्रचाराला सुद्धा आपण जोरदार सुरुवात केली? प्रचार तर जवळपास 75% पूर्ण केलेला आहे आम्ही. कारण 25 तारखेपासून प्रचाराला लागलेलो आहोत. प्रत्येक गावात, सर्कलमध्ये. माझ्या अंदाजाने मी तरी आत्तापर्यंत 25 एक सर्कल, जिल्हा परिषद सर्कलमध्ये 50 एक कार्यक्रम घेतलेले. आता आपण 50 एक सभा, छोट्या मोठ्या रॅलीज, असे 50. आणि जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे एवढं नक्की. कठीण प्रसंगी सुनेत्राबाईंनी जे आहे ते चांगला निर्णय घेतला असं फडणवीस म्हणतात, आणि अजितदादाचा वारसा आहे ते समर्थपणे चालवतील असं सुद्धा ते म्हणतात. ज्याची त्याची भूमिका जी ती असतील, देवेंद्रजींची भूमिका असू शकते, परंतु एक आपल्या समाजामध्ये एक 12 दिवस 13 दिवसाचा दुखवटा सगळीकडेच असतो. अजून आम्ही सगळीकडे फिरलो, कुठे हार तुरे स्वीकारले नाही. आम्ही सुद्धा फिरतो सगळीकडे गावोगाव. तर प्रत्येक गावात कार्यकर्तेसुद्धा अजितदादांच्या फोटोला हार घातल्याशिवाय कार्यक्रम सुरू करत नाही. तसे तर अजितदादा काही आमच्या पक्षाचे नाही आहे. आणि आम्ही सुद्धा अजूनसुद्धा हार तुरे स्वीकारले नाही. काल मी सहज एक आमचे ज्येष्ठ शिवसैनिक होते, त्यांना म्हटलं, अरे त्यांचं नाव आम्ही त्यांना हे म्हणतो, शामराज बाबा म्हणतो. स्वागत नव्हते म्हणे. अरे त्यांच्याच घरचे लोक शपथविधी घेऊ लागले, हे घेऊ लागले, आणि तुम्ही कशाला स्वागत टाळता? म्हणजे मी त्यांच्या भूमिकेवर काही टीका नाही करत, टिप्पणी करत, मत पण नाही व्यक्त करत, पण सामान्य माणसाचं मत तुम्हाला सांगतो. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय, परंतु थोडंसं एक 10-12 दिवस थांबायला पाहिजे होतं, असं एक मानसिकता सगळ्यांची. बरं, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जे आहे ते 2 राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जे आहे ते शरद पवारांना यापासून दूर ठेवले सुद्धा आता चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे असतील. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल म्हणजे एजंटच आहे खरं सांगायचं तर, स्पष्ट बोलायचं तर. कोणाची एजंटगिरी कधी करतील ते याचा भरोसा नाही. मी सुनील तटकरेंविषयी नाही बोलणार, मला त्यांचे नाही माहिती. पण प्रफुल्ल पटेल शुद्ध भाषेत सांगायचं मराठी तर दलालच आहे ना. त्यामुळे त्यांना स्वतःच्या मर्जीतला, स्वतःच्या याच्यातला माणूस खुर्चीवर बसावा असं वाटत असेल, असं माझं हे व्यक्तिगत मत आहे. बाकी सुनील तटकरे वगैरे काय मला नाही माहिती काय. पण आपण बघतो ज्या पद्धतीनं एवढ्या घाईघाईत हा शपथविधी झाला आहे, खरंच याची गरज होती का? सोशल मीडियावर सुद्धा आता टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते. होते ना. मी काल तुम्हाला आत्ता माझं मत सांगितलं ना, आता सर्वसामान्य माणसाचं कत. काल रात्री एका गावात, पाटोदा गावात, आदर्श गावात, तिथे गेलो तर तिथं महिला त्याच बोलत होत्या, येऊन बोलल्या त्या महिला. त्याच्यामुळं बाकी त्यांनाही होण्याविषयी काही मतभेद असायचं काहीच कारण नाही. शेवटी त्यांनी व्हायलाच पाहिजे होतं, कारण शेवटी अजितदादांचं हे सगळं चालवायचं तर बाकी त्यांचे मुलं व्यवसायात दिसतात, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप आहे, त्यामुळं वहिनीशिवाय योग्य पर्याय नव्हता. हे तितकंच खरं आहे. त्याच्याविषयी काही प्रश्न नाही, पण तो थोडासा वेळ घ्यायला पाहिजे होता. अजितदादा विमान ज्या पद्धतीनं पडलं त्याबाबत जे आहे ते शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शंका आहेच आहे, कारण फोटोज वगैरे बघितले आपण, अजितदादांचे असतील, सगळ्यांचे असेल, ज्या बॉडीज बघितल्या, विमान गिरट्या घालत होतं, नंतर कलंडलं, ते वाकडं झालं, स्फोट झाला. ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे ना. कारण अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. विमान त्यांचं ज्या पद्धतीनं, खरं तर वैमानिकडून असं चूक व्हायलाच नाही पाहिजे, कारण ती वैमानिकीची आणि विमानाची चूक 100% दिसते. अर्थ खात्यासोबत जे आहे, अर्थ खात्यासंदर्भात जे आहे ते अजून अंतिम निर्णय नाही. अजून 20 दिवस बाकी आहे. तुर्तास तरी जे आहे ते खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र राष्ट्रवादीकडून तसा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांना आला होता, अशी सुद्धा माहिती आहे. काय प्रस्ताव आला होता? अर्थ खात्याचं सांभाळायचं कोणी याने राष्ट्रवादीने? देवेंद्र फडणवीस यांनी. नाही, आत्ताची वेळ अशी आहे की हा फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, बजेट मांडायचं आहे. त्याला नवीन माणूस ह्या गोष्टी नाही करू शकत. मी आता प्रॅक्टिकल याच्यात बोलतो, ते राष्ट्रवादी भाजप त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. पण तो आत्ता याला प्रॅक्टिकल विचार केला तर अजितदादांना जो अनुभव होता, अजितदादाचा जो अर्थ खात्यावर वकूब होता,
तो कोणत्याही मंत्र्याला चार्ज दिला तर ते काय अर्थ खातं आत्ताच्या घडीला तरी, कारण बजेट सादर करायचं आहे. बजेट सादर करताना त्याच्याविषयी मला असं वाटतं मुख्यमंत्र्याशिवाय योग्य पर्याय नाही, हे तर मला स्पष्टच सांगितलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाटील असावा, पटेल नसावा, असं जे आहे ते राज ठाकरेंनी एक ट्विट केले. पाटीलच असतो त्याच्यात काय, पटेल कशाला करतील कोणी? पटेल कोणतीच पक्ष करणार नाही. काँग्रेस करू शकतं, भाजप करू शकतं, बाकी कोणते पक्ष पटेलाला कशाला करेल? पाटीलच असतात सगळीकडे. बरं, आपण जर बघितलं तर आज चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या पक्षाचा जाहीरनामासुद्धा प्रकाशित करणार आहेत. मागच्या जाहीरनाम्याचं काय झालं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. सगळ्यात आधी नुसता जाहीरनामा एक पेपर राहू नये. मागचा जाहीरनामा त्यांचा आहे, त्यांनी आजचा जाहीरनामा येऊ द्या, त्यांच्या मागच्या जाहीरनाम्याची चिरफाड कशा पद्धतीने करायची निश्चित करू. ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला त्याहून जे आहे ते राष्ट्रवादीच्या सूत्राने अशी माहिती दिली की अजितदादांचा पक्ष सुरक्षित राहावा यासाठी हा शपथविधी झाला आहे. अजितदादाचा पक्ष कोण नेणार होता? कोणी अजितदादाचा पक्ष न्यायचं काही कारण नाही. अजितदादांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे असा पक्ष असुरक्षित होत नसतो कधी, कोणता का होत नाही. छोटे छोटे पक्षसुद्धा असुरक्षित होत नसतात. त्यामुळे मला असं वाटतं या गोष्टीला काही अर्थ नाही. आपण जर बघितलं तर मालेगावमध्ये जे ते भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कुठे? मालेगाव. भाजप आणि काँग्रेस, तिथली राजकीय स्थिती मला नाही माहिती. म्हणजे इस्लाम पाटील ते पाठिंबा देणार आहेत असं सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित आहे. आता तुम्ही भाजप आणि काँग्रेस सांगता, इस्लाम पार्टी सांगता. इस्लाम पार्टी बिर्टीला कोणी सपोर्ट करू नये असं माझं मत आहे. कोणती पार्टी असत नाही. मग अशा इस्लाम पार्टीला थांबवण्यासाठी जर कोणी एकत्र झालं असेल तर मात्र त्या त्या गावाची, त्या त्या शहराची एक सामाजिक स्थिती असते, राजकीय स्थिती असते, त्याच्या हिशोबाने एखादा निर्णय झाला असेल असं मला वाटतं. तिथं काँग्रेसने काय निर्णय घेतला आणि भाजपने काय निर्णय घेतला मला त्याची माहिती नाही, मी माहिती घेतो. मनावर दुःखाचा डोंगर आहे, पुढे नव्या आशेनं चालत राहील असं ट्विट जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी केले ज्या पद्धतीने शपथविधी घेतल्यानंतर. ठीक आहे ना, सगळे लोक सोबत राहतील त्यांच्या. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते ज्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.